जिंदाल कंपनीला लागलेली आग चौथ्या दिवशी नियंत्रणात। मंत्री दादा भुसेंकडून घटनास्थळाची पाहणी, उपाययोजनांच्या दिल्या सूचना। नाशिक मुंबई महामार्गालगत असलेल्या मुंडेगाव परिसरातील जिंदाल कंपनीला मंगळवारी पहाटेच्या सुमारास आग लागली। सलग 3 दिवस हवेत आगीचे लोळ दिसत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं। त्यामुळे कंपनी परिसरातील एक किलोमीटरचा परिसर निर्मनुष्य करण्यात आला होता। अखेर चौथ्या दिवशी अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय। राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आज आग लागलेल्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली। यावेळी त्यांनी कंपनी प्रशासन आणि अग्निशमन दलाच्या जवानांसोबत चर्चा केली। तसेच आणखी काही उपाययोजना करता येतील का याबाबत सूचना दिल्या। 1 जानेवारी 2023 ला देखील अशाच प्रकारची आग लागलेली होती, मात्र सुदैवानं त्यावेळी वेळीच आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं होतं। मात्र मंगळवारी लागलेली आग इतकी भयावह होती की सुरक्षेचा भाग म्हणून नाशिक मुंबई महामार्ग देखील बंद होण्याची शक्यता वर्तवली जात होती। मात्र सुदैवानं चौथ्या दिवशी अग्निशमन दलाला या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्यानं कंपनी प्रशासनासह स्थानिकांनी सुटकेचा श्वास सोडलाय। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।